नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आपण आपल्या देशातली न्याय प्रक्रिया, न्यायाधीश याच्यावरती अनेक व्हिडिओ आतापर्यंत केलेले आहेत, आपण पाहिलेही असतील. आता एक नवीनच प्रकार उजेडात आलेला आहे आणि काय म्हणावं अशा जजेसना किंवा न्यायाधीशांना हे कळत नाही मित्रांनो, माझ्यासारख्या व्यक्तीला, एक सामान्य व्यक्तीला. झालं असं की ओडिशा हायकोर्टामध्ये एक केस होती. एक बलात्कारी आणि खुनी असा एक आरोपी होता. त्याचं नाव आहे अकील अली. या अकील अलीला फाशीची शिक्षा झालेली, पण तिथे दोन जजेस आहेत हायकोर्टाचे. एक आहेत माननीय जस्टिस साहू साहेब आणि दुसऱ्या जस्टिस यांचं नाव आहे पटनाईक. या दोन जस्टिस जे आहेत माननीय माय लॉर्ड, त्यांनी असा एक निर्णय दिलेला आहे, त्यांच्यासमोर दयेचा अर्ज करण्यात आलेला की बाबा ही फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी. आणि कारण काय देण्यात आलं की हा जो कोण अकील अली आहे, हा दिवसभरातनं अनेकदा नमाज पठण करतो. ह्या कारणावरनं त्याची जी फाशीची सजा आहे ती रद्द करून त्याला जीवनभर कारावासाची सजा सुनावण्यात आलेली आहे. म्हणजे एवढा गंभीर आरोप आहे की 6 वर्षाच्या नाबालिग मुलीवरती त्यांनी बलात्कार केला आणि तिचा खून केलेला असा हा आरोपी आहे. तर तो फक्त नमाज पढतो म्हणून त्याची शिक्षा फाशीवरनं जन्मठेपेची करण्यात आली. आता उद्या समजा एखादा कोणी हिंदू खुनी किंवा बलात्कार केलेला आरोपी असेल, तो म्हणेल मी रोज रामरक्षा वाचतो, तर तुम्ही करणार का? म्हणजे हा कुठला न्याय देण्याचा प्रकार आहे? न्याय देताना तुम्ही कुठल्याही माणसाचा धर्म, जात न पाहता त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे किंवा जो काही गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती आधारित तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा देता ना. मग असं असताना एखाद्या खुनी आणि बलात्कारी व्यक्तीची फाशी तो फक्त आपल्या धर्माची प्रार्थना करतो दिवसभरातनं अनेक वेळा, म्हणून त्याला तुम्ही सोडणार? हा कुठला न्याय? म्हणून मी म्हटलं की एखादा माणूस म्हणेल मी रामरक्षा वाचतो रोज, एखादा बुद्ध धर्मातला माणूस म्हणेल मी रोज माझ्या देवाची प्रार्थना वाचतो, म्हणून काय त्याचा गुन्हा कमी होतो का? आता ही एक केस झाली. आपल्याला माहिती असेल की काही दिवसापूर्वीच एका खालच्या कोर्टातनं दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल यांना अचानक कोणाच्या ध्यानीमानी नसताना त्यांना त्या कोर्टातनं राऊज एव्हेन्यू कोर्ट म्हणून आहे, तिथल्या ज्या न्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे जस्टिस न्यायबिंदू. यांनी एक उफराडाच न्याय त्या दिवशी दिला आणि ह्याला बेल देऊन टाकली केजरीवाल यांना. आणि कारण काय दिलं या न्यायाधीश मॅडमनी की म्हणे ईडीने जी काही कागदपत्र सादर केलेली आहेत ते वाचायला मला वेळ नाही आहे आणि ईडीच्या वकिलाला त्यांची जी काही बाजू आहे ती पण मांडायला दिली नाही. त्याच्यामुळे मग हे कोर्ट अपील हा सगळा जो बेलचं जे प्रकार आहे तो ईडीने त्याचं अपील केलं हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने अतिशय गंभीर ताशेरे या न्यायबिंदू मॅडमवरती ओढलेले आहेत किंवा दिलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर बाजू कोणाची ऐकून घेणार नसाल आणि तुम्ही तुमच्यासमोर आलेले कागदपत्रही वाचणार नसाल तर मग तुम्ही न्याय काय देणार? म्हणजे ही त्यातल्या तर समाधानाची गोष्ट आहे की जे हायकोर्ट आहे त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून त्या ज्या मॅडम आहेत, न्यायाधीश मॅडम आहेत, त्यांना व्यवस्थित तंबी दिलेली आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपल्या इकडे इतका खंडप्राय देश आहे, इतकी न्यायालय आहे, तिथे अनेक गोष्टी चाललेल्या असतात. मी मागेही म्हणालेलो की हे जे न्यायाधीश आहेत ते विविध स्तरातनं आलेले असतात, विविध प्रदेशातनं आलेले असतात, पण ह्या सगळ्यांना एक सूत्रात बांधणारी एक न्यायव्यवस्था आपल्याकडे आहे. असं असताना
असे जे गंभीर जे काही मामले असतात किंवा जे केसेस असतात त्याच्यामध्ये न्यायदान करताना किंवा जनरली न्यायदान करताना त्यांनी एक गाईडलाईन्स पाळणं गरजेचं आहे. आणि ह्या संदर्भामध्ये जर आताचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत चंद्रचूड साहेब हे अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष असे चीफ जस्टिस आहे. त्यांनी हे जे न्यायाधीश मंडळी आहे त्यांचं थोडंसं नाही म्हटलं तरी एक त्यांना पर्टिक्युलर गाईडलाईन्स देणं, त्यांना न्याय देताना तुम्ही कुठल्या गोष्टींचं भान ठेवायला हवं हे सांगणं. नाहीतर काय होतं की जगाला शहाणपण शिकवणाऱ्या माणसाच्या आपण म्हणतो ना की दिव्याखाली अंधार असा प्रकार होतो आहे. म्हणजे ह्या सगळ्या न्यायाधीशांना कुठेतरी एक ट्रेनिंग म्हणा किंवा त्यांना जी काही न्यायदान करताना एक नॉर्मल ज्याला आपण म्हणतो ना की सेन्सिबिलिटी यावी म्हणून काही प्रयत्न चंद्रचूड साहेब करू शकतात का? खरंच बरं होईल. नाही तर काय होतं की अनेकदा न्याय प्रक्रिया किंवा न्याय अशा तऱ्हेचा जर झाला, जसा मी ओडिशाच्या हायकोर्टामधला मगाशी प्रकार सांगितला आणि ह्या दिल्लीतल्या कोर्टाचा सांगितलं, तर नाही म्हटलं तरी जनतेमध्ये कुठेतरी न्यायाधीशांचं हसू होतं. मला वाटतं हे बरोबर नाही आहे. कारण न्यायव्यवस्था ही आपल्या इकडे खूप चांगली आहे आणि लोकांचा विश्वास आहे. तर त्या विश्वासाला एखाद दुसऱ्या कारणामुळे तडा जाण्याचं कारण काय आहे? कारण असू नये ना. इतकी छान न्यायव्यवस्था आहे. आपल्या इथले सगळे जे कायदे आहेत, बरं ठीक आहे काही जुने कायदे असतील, आता नवीन मला वाटतं 1 जुलैपासून क्रिमिनल कायद्यांमध्ये बदल पण होतो आहे. पण जे कायदे असतील त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, कुठेही अशा तऱ्हेचे प्रकार होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाकडनं काहीतरी पावलं मला वाटते उचलण्यात यावी की जेणेकरून अशा तऱ्हेचे जी काही निकाल येत आहेत त्याच्यावरती थोडासा पायबंद बसू शकेल अशीच इच्छा असेल सर्वसामान्य लोकांची असं मला वाटतं. मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही कुठल्या न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतू नाही आहे. पण जे प्रकार समोर आलेले आहेत आणि आपल्याला दिसत आहेत की अशा रीतीने होणं बरोबर नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच मी केलेला आहे. त्यात कोणाचाही किंवा कुठल्याही न्यायालयाचा, कुठल्याही न्यायाधीशाचा अवमान करण्याचा माझा बिलकुल हेतू नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. आणि आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.